आणि विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। नुकतंच आता म्हणजे या वर्षी 6वीचा सिलेबस जो आहे तो चेंज झालेला आहे आणि आता आपण 6वीच्या सिलेबस मधलं प्रकरण 3 जे की संख्यांच्या जगात त्यातील सराव संच 3.2 या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत। तर चला मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। बघूया पहिला प्रश्न काय आहे। आता या ठिकाणी बघा, खालील चौकटीत मोठी किंवा छोटी यापैकी योग्य चिन्ह लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता त्याआधी आपण काय करूया, तर नंबर लाईन जी आहे म्हणजे संख्या रेषा आपण मराठीत म्हणतो ती काय असते ती थोडक्यात समजून घेऊया। ठीक आहे, आता ही जर आपण अशी संख्या रेषा काढली तर या ठिकाणी बघा मध्ये जी संख्या असते ती 0 असती, या साईडला ज्या संख्या असतात त्या धन संख्या असतात। ठीक आहे, ज्या आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, ज्या संख्या मोजता येतात आपल्याला, अशा संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असं म्हणतो। बरोबर आहे, तसंच हा एरो म्हणजे या संख्या पुढे पुढे तशाच वाढत जाणार आहेत। त्याच पद्धतीने जर या लाईनवर घेतलं तर इकडे बघा ऋण संख्या असतात, जसं की -1, -2, -3 आणि -4। आता यातली पहिली गोष्ट समजून घ्या, विरुद्ध संख्या। विरुद्ध संख्या म्हणजे काय, तर 0 पासून 4 हे कितव्या स्थानाला आहे, तर 1 2 3 4 आणि 0 पासून 4 हे सुद्धा चौथ्या स्थानावर आहे। म्हणजेच 4 या संख्येची विरुद्ध संख्या ही काय असणार आहे बघा, तर -4 असणार आहे। ठीक आहे, मग लक्षात घ्या की 4 मोठे का -4 मोठे, तर संख्या रेषेवर कसं असतं, ज्या वेळेला तुम्ही या साईडला जाता त्यावेळेला त्या संख्या मोठ्या मोठ्या होत जातात। म्हणजे धनसंख्येकडे जसं तुम्ही जाईल तस तशी ती संख्या मोठी होते आणि जसं जसं तुम्ही ऋण संख्येकडे याल तस तसं ती संख्या छोटी होत जाते। ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणाल की 4 मोठे की -4, तर अशा वेळेला 4 हे नेहमी मोठे असणार आहे -4 पेक्षा। ठीक आहे, आता जर समजा -3 आणि -4 अशी संख्या जर तुम्हाला दिली असेल तर बघा, मी आता सांगितलं जसं हा एरो इकडे येत जाईल तस तसं ती संख्या छोटी होत जाते। कशी होती, छोटी होत जाती आणि इकडे जाईल तशी ती संख्या काय होती, मोठी होत जाती। म्हणजेच -3 हे काय असणार आहे, तर -4 पेक्षा मोठे असणार आहे। आता याचाच वापर आपल्याला या प्रश्नामध्ये करायचा आहे। ठीक आहे, बघूया पहिला प्रश्न काय आहे। तर या ठिकाणी बघा -10 आणि 5, ज्या वेळेला तुम्हाला एक धन संख्या आणि एक ऋण संख्या येते त्यावेळेला डोळे बंद करून तुम्हाला काय करायचं आहे, तर धन संख्येकडे मोठं तोंड करायचं आहे। ठीक आहे, कारण -10 पेक्षा 5 ही संख्या नेहमी मोठीच असणार आहे। ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं तर -19 आणि -5 आहे। लक्षात घ्या, ज्या वेळेला मोठी व दोघांना वजा चिन्ह येतात त्यावेळेला मोठ्या संख्या ही नेहमी काय असती, छोटी असती। म्हणजे -19 हे काय असणार आहे, छोटे असणार आहे -5 पेक्षा। त्याच पद्धतीनं -3 आणि 0 आहे। आता मी मगाशी सांगितलं जसं जसं तुम्ही या साईडला जाल तसं तसं त्या संख्या मोठ्या होत जातात। म्हणजे -3 हे काय असणार आहे, तर 0 पेक्षा लहान असणार आहे। म्हणजे या ठिकाणी 0 ही संख्या मोठी असणार आहे। पण जर या ठिकाणी तुम्हाला -3 दिलं असते तर 3 ही संख्या मोठी झाली असती। हे बेसिक गोष्ट आहे। ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा 8 आणि 12, दोन्ही संख्या धन आहेत, त्याच्यामुळं नेहमीप्रमाणे 12 हे काय असणार आहे, मोठी संख्या असणार आहे। ठीक आहे, 5 0 आता काय असणार आहे बघा, तर मगाशी सांगितल्या पद्धतीने ज्या वेळेला धन संख्या असेल त्यावेळेला 0 छोटे असते आणि ज्या वेळेला ऋण संख्या येते त्यावेळेला 0 मोठे असते। ठीक आहे, त्याच्यानंतर याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे। त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। बरोबर ना? आता बघूया पुढचा प्रश्न। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला, तर सोडवा असा प्रश्न दिलेला आहे। आता या ठिकाणी अजून एक बेसिक गोष्ट शिकूया, ज्या वेळेला दोघांची चिन्ह समान असतात, जसं की बघा दोघांच्या चिन्हात बेरीज बेरीज किंवा वजा वजा असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं असते, तर बेरीज करायची असते। फक्त चिन्ह बदलतं, ते काय होतं ते नंतर सांगते। ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर एक चिन्ह धन आणि एक चिन्ह ऋण असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर वजाबाकी करायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. चिन्ह वेगळी वेगळी आली की वजाबाकी, चिन्ह समान आली की बेरीज करायचंय. ठीक आहे. आता बेरीज करून चिन्ह कोणतं द्यायचं हे पण बघूया. आता पहिलंच गणित बघितलं तर इथं बघा, साधं गणित आहे जे आपण नेहमी सोडवतो. 7+4 म्हणजेच किती झाले आपले, 11 आले. हे तर सोपं गणित आहे, बरोबर आहे. आताच आपण बघितलं चिन्ह ज्या वेळेला काय असतात, वजा वजा असतात, मध्ये बेरजेचं चिन्ह असतं, त्यावेळेला आपल्याला बेरीज करायची असते. म्हणजे कशी करणार बघा, तर -4 - 5 किती झाले बघा, तर 4+5 करायचे. किती आले, 9 आले. आता दोघांना चिन्ह वजा आहे म्हणून उत्तराला चिन्ह काय द्यायचं या ठिकाणी, वजा चिन्ह द्यायचं आहे. ही छोटी आणि बेसिक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर बघा, आताच आपण बघितलं तर अधिक वजा असेल तर काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायचे, कारण एकाला अधिक चिन्ह आहे दुसऱ्याला वजा चिन्ह आहे, बरोबर. आता बघा 7 2 गेले, किती राहिले, तर 5 राहिले. ठीक आहे. पण चिन्ह जे आहे ते नेहमी कशाचं द्यायचं असतं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी द्यायचं असतं. आता मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, तर वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून उत्तराला चिन्ह हे वजा येणार आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न, आता या ठिकाणी सुद्धा अधिक वजा आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायची. म्हणजे 10तून 2 गेले, किती राहिले बघा या ठिकाणी, तर 8 राहिले. पण मोठ्या संख्येला धन चिन्ह आहे, ज्यावेळेला चिन्ह देत नाहीत त्यावेळेला त्या ठिकाणी चिन्ह धन असतं. मग येणार उत्तर हे सुद्धा काय असणार आहे, धन आहे. किती सोपं आहे बघा. ज्या वेळेला अधिक वजाचं चिन्ह येईल त्यावेळेला वजाबाकी करायची आणि जी मोठी संख्या आहे त्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे की वजाबाकीचं चिन्ह आहे हे बघायचं आणि त्याच्यानंतर चिन्ह ठरवायचं. त्याच पद्धतीनं वजा 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 काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. आता बेरीज केली तर या ठिकाणी उत्तर किती येणार आहे, तर 3 आणि 2 5 आणि 6 आणि 3 9 या ठिकाणी उत्तर येणार आहे -95. ठीक आहे. त्याच पद्धतीनं -71 अधिक 71 ह्या दोन्ही या विरुद्ध संख्या आहेत, त्यामुळे येणारं उत्तर हे काय असणार आहे बघा, तर 0 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या म्हणजे तिसऱ्या प्रश्नाकडे. पण त्याआधी जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके. आता तिसरा प्रश्न बघतोय, तो सुद्धा सोडवा असा प्रश्न आहे, फक्त थोडासा वेगळा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कधी आता जर वजा चिन्ह आतमध्ये -2 असेल तर -2 ची विरुद्ध संख्या काय असती, तर 2 असती, बरोबर आहे. म्हणजे वजा वजा हे काय असतं, नेहमी अधिक असतं. ही जर कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर समजा बाहेर वजा आहे आणि +2 आहे तर याची विरुद्ध संख्या ही काय असणार आहे, +2 ची विरुद्ध संख्या ही काय असती, -2 असती. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला वजा वजा येईल त्यावेळेला अधिक चिन्ह द्यायचंय, अधिक वजा किंवा वजा अधिक येईल त्यावेळेला धन म्हणजे ऋण चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघूया गणित. आताच बघितलं आपण, हे वजा वजा काय होतं, तर अधिक होतं. म्हणजेच हे 78 आणि -45 ची जी संख्या आहे ती काय असती, धन संख्या असती. म्हणून अधिक या ठिकाणी काय करणार आहे, 45 करणार आहे. किंवा दुसरी गोष्ट अशी, ज्या वेळेला कंसाच्या बाहेर वजा आणि कंसाच्या आतमध्ये वजा चिन्ह येतं त्यावेळेला आपण काय करणार आहे, धन चिन्ह देणार आहे. आता या दोघांची बेरीज करा. 8 आणि 5 13, ह्याच्याला 1, 7 आणि 4 किती झाले, 11, 11 आणि 1 12, म्हणजे 123 हे काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे. त्याच पद्धतीने याचं उत्तर काय असणार आहे, हे -19 तर तसेच राहिले, वजा वजा काय झाले, अधिक 27 झाले. आणि जसं मगाशी आपण बघितलं तर अधिक वजा असं ज्या वेळेला येईल त्यावेळेला काय करायची असती, वजाबाकी करायची असती. 27 मधून 19 गेले, किती राहतात, तर 8 राहतात. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, धन चिन्ह आहे, त्यामुळे धन चिन्ह दिलं तरी चालतं, नाही दिलं तरीही चालतं. ठीक आहे. आता पुढचं काय आहे बघा, इथं 148 वजा वजा अधिक 37 झाले. ठीक आहे. बेरीज केली, 8 आणि 7 15, ह्याच्याला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि हे आले 185. बरोबर आहे. आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडे, म्हणजे तिसऱ्यातल्या चौथ्या प्रश्नाकडे. आता चौथा प्रश्न काय आहे बघा, तर या ठिकाणी -120 आणि -200 आहे. मग आपण कंसाच्या बाहेर घेतलं तर हे काय आहे, आधीचा कंस आहे त्यामुळे इथं काहीच इफेक्ट होणार नाहीये, त्यामुळे ते 120 आले, हे -200.
ज्या वेळेला वजा वजा असतं त्यावेळेला आपण काय करतो, बेरीज करतो, चिन्ह वजाचा देतो. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते म्हणत म्हणत करा म्हणजे काय होईल, लक्षात राहील. जसं वजा वजा अधिक चिन्ह वजा. ठीक आहे. तर इथं काय झाले बघा, हे 0, 2 आणि हे 3 चिन्ह वजा आलं. ठीक आहे. पुढचं आता इथं बघा, हे वजा 57 तसेच राहिले आणि कंसात आणि कंसाच्या बाहेर म्हणजे बाहेर आणि आतमध्ये जर वजा चिन्ह असेल तर आपण काय करतो, धन चिन्ह देतो आणि इथं 48 म्हणजे ह्याची विरुद्ध संख्या. आता काय असणार आहे बघा, अधिक वजा आले, अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह, अधिक वजा वजा. आता इथे बघा 17तनं 8 गेले, किती राहिले, 9, हातच्याला 1 म्हणजे 5 गेले 0, बरोबर आहे. 48 अधिक 9 57 होतं. ओके. आता त्याच्यानंतर मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे त्यामुळे उत्तराला चिन्ह हे वजा येणार आहे आणि त्याच पद्धतीने हे जे शेवटचं गणित आहे त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यामुळे मलाही समजेल की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही आणि कमेंट करून ही नक्की सांगा की व्हिडिओ आवडला की नाही, कन्सेप्ट क्लिअर झाल्या की नाही. ठीक आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण स्वाध्याय 3 पूर्ण सोडवून देणार आहे. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले जे व्हिडिओ आहेत बाकीचे ते तुम्ही बघू शकता. धन्यवाद.